ज्या विदाईचा प्रसंग आला त्यावेळी महाराजांना मुंडके फुटले. याचं कारण ते नातं आता तुटणार होतं. शेवटचं एक फळ महाराजांनी पेरू दिलं, परंतु कधीही नकार न देणारी माधुरी त्या दिवशी महाराजांच्या हातचा पेरू खाल्ला नाही. सोयींद्यानं स्वीकारला, पण बाजूला ठेवून दिला. एवढंच काय, 4 तास मिरवणूक चालली होती नांदणीमध्ये, परंतु पुन्हा कुणीही भाविकाने दिलेलं फळ तिनं खाल्लं नाही. तिला इतकं वाईट होतं. एवढंच नव्हे तर अॅनिमल अँब्युलन्स मध्ये बसून ती जेव्हा जात होती त्यावेळी तिनं शेवटचा मठाला अभिवादन केलं. त्याचेही व्हिज्युअल्स आता सोशल मीडियामध्ये व्हायरल व्हायला. इतकं नातं, घट्ट नातं माधुरीचं आणि या मठाचं आणि इथल्या भाविकांचं होतं. खरं तर आता काही लोक जे बटीक झाले आहेत अंबानीचे आणि सगळ्या व्यवस्थेचे, ते आता उलट सुलट काहीतरी चर्चा करायला लागलेत. परंतु मी पुन्हा एकदा सांगतो, वनतारा हे ज्या ठिकाणी आहे तिथलं 45 डिग्री तापमान हे हत्तीच्या अधिवासाला पोषक नाही आहे. त्यामुळं पुन्हा एकदा कायद्याची लढाई लढून आमच्या माधुरीला परत आणल्याशिवाय मी तरी स्वस्थ बसणार नाही. अंबानी कितीही मोठा उद्योगपती असू दे, कितीही धनदांडगे असू दे, ठीक आहे, आम्ही आता बेसावध होतो, पण पुन्हा सावधपणानं चाल करून माधुरीला परत आणण्याशिवाय सोडणार नाही.